बरीच लोक असं मानतात की खरा मर्द हा कधी रडणार नाही, कधीच दुःखी होणार नाही. कोणीतरी बलवान असतो, ज्याच्यात 10 हत्तीचं बळ असतं, जो एकदा राग आला की समोरच्याचा पूर्ण विनाश करतो, ज्याच्यावर तो स्वतः देखील नियंत्रण करू शकत नाही, जो त्याच्यासोबत झालेल्या अपमानाचा बदला घेतो आणि त्यासाठी तो समोरच्याचं नुकसान करतो, जो एका स्त्रीची किंवा त्याच्यापेक्षा कोणत्याही दुर्बल व्यक्तीची काहीच इज्जत करत नाही, जो पूर्णपणे इमोशन लेस असतो. अशाच व्यक्तीला आपल्यापैकी काही जण आणि बहुतांश आजची युवा पिढी एक सच्चा मर्द मानते. मग आपल्याला दाखवण्यात येणारी चित्रपट देखील अशीच बनवली जातात, ज्यातला हिरो हा असाच असतो, जो राग करतो, व्यसन करतो आणि अशा दुबळ्या लोकांचा किंवा स्त्रीचा अपमान करतो. आणि शेवटी याचे लेखक आणि दिग्दर्शक याच्या या वागण्याला जस्टिफाय करण्यासाठी काहीतरी कारण देतात, म्हणून सगळे लोक खुश होतात आणि ती फिल्म हिट होते आणि सगळीकडे त्याचा उदो उदो होतो. पण यात आपण चुकतोय. खरा मर्द हा तो नसतो जो नेहमी समोरच्या पेक्षा बलवानच असतो. हा तो असतो ज्याने स्वतःच्या मनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं असतं. हा तो नसतो जो दुःख झालं तरी कधीच रडणार नाही. हा दुःख झाल्यावर रडेल, पण नशिबाच्या आणि परिस्थितीच्या साहजिकतेला समजून घेईल. हा तो नसतो जो एकदा राग आलं की समोरच्याचा पूर्ण विनाश करेल. हा तो असतो ज्याला कितीही राग आला आणि समोरचा कितीही दुबळा आणि वीक असला तरी त्याच्याशी सामंजस्याने आणि समजूतदारपणाने वागेल. खरा मर्द हा त्याच्यापेक्षा दुबळ्या लोकांना हिनावून बोलणार किंवा त्यांना वाईट वर्तन देणार नाही, तर त्यांच्या बाजूने उभा राहून त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी लढेल. खरा मर्द हा स्वतःवर पूर्ण नियंत्रण असलेला, ज्ञानी आणि नेहमी स्वतःच्या विचारशक्तीचा वापर करून योग्य निर्णय क्षमता विकसित करणारा व्यक्ती असतो. जर तुम्हाला काही व्हायचंच असेल तर तुमच्या आयुष्यात तुमचे रोल मॉडेल्स हे यासारख्या व्यक्तींनाच बनवा. आणि ही लोक ही कोणत्या जुन्या पुस्तकात मिळतील, आजकालच्या मूवीज मध्ये यांना शोधू नका, कारण या मूवीज या तुमच्या मानसिकतेशी पूर्ण छेडछाड करून जे मार्केटमध्ये चालतंय त्या हिशोबाने तुमचा अहंकार, तुमचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी बनवलेली असतात. तुम्ही एखादी मूवी पाहता, एखादं पुस्तक जरी वाचत असाल, तेव्हा ते वाचत असताना त्याला पूर्णपणे पारखून मगच ते वाचत जा. जर ते तुम्हाला भटकवणारं किंवा एखाद्या स्वच्छंदी व्यक्तीने बनवलेलं वाटत असेल, जे आपल्या आयुष्याला प्रगतीकडे न नेता आपली दिशाभूल करणार आहे, तर अशा गोष्टीत आपला वेळ वाया न घातलेलाच बरा. कित्येक मूवीज असतात ज्यात काय घडतंय हेच कळत नाही किंवा सगळा मूर्खपणा चाललेला असतो. भलेही या गोष्टी बनवण्यासाठी कित्येक कोटी रुपये खर्चवलेले असू देत, पण फक्त महागडी वस्तू आहे म्हणून ती आपल्या उपयोगाची होत नाही, आणि या उलट एखादी वस्तू स्वस्त आहे म्हणून तिची उपयुक्तता कमी होत नाही. जर मी आज एक लॅम्बोर्गिनी कार घेतली तर तो माझा निव्वळ मूर्खपणा असेल, कारण ती इकडच्या रस्त्यावरून चालणारच नाही. इथं आमचे साध्या गाड्याच बऱ्या. जमावासारखं बनू नका, खरं ज्ञान मिळवा, कारण जमाव तेच करतं जे ट्रेंडिंग आहे. एक व्हायरल व्हिडिओ आला होता ज्यात प्रयागराजला एका पुला खालून जात असताना एक व्यक्ती उगाचच हात वर करून पाया पडल्यासारखं करतो, तर त्या मागून जाणारी कित्येक लोक त्याचं हे पाहून त्याचं अनुकरण करायला लागतात. ज्या देवाने आपल्याला ही विचारशक्ती दिलेली आहे, जी निर्णय क्षमता दिलेली आहे, ज्यामुळे आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे बनून एक बुद्धिवादी प्राणी बनतो, त्या देवाने आपल्याला असा मूर्खपणा करताना पाहिलं असेल तर तो काय म्हणेल? ह्या गोष्टीवर हसू जरी येत असेल तरी ह्या गोष्टीला हसण्यावारी नेऊन चालणार नाही. त्या लोकांचं असू द्या, पण निदान आपण तरी आपल्या या विचारशक्तीचा अपमान करणार नाही. श्रद्धा, अंधश्रद्धा आणि यापेक्षाही महत्वाची म्हणजे आपली निर्णय क्षमता यातला फरक ओळखून घेऊ. एखादा आपल्या मतांच्या अगदी विरोधातलं म्हणणं आपल्या समोर मांडत असेल आणि ते आपल्याला पटलेलं असेल तर तो शत्रू जरी असला तरी ते आपण मान्य करू, कारण हेच एका सुज्ञ व्यक्तीचं लक्षण आहे. आपण रस्त्यावरच्या गुंडांना हिंसा करताना पाहून असं म्हणतो की ही आयुष्याची नासाडी करतायत, पण आपण आपल्या विचारशक्तीचा पुरेपूर वापर करतोय का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.